सर एक मिनिट, आपल्यासोबत भरत शेठ गोगावले, त्यांच्याशी बातचीत करणार. सर काय सांगाल, एकंदरीत बीबीजी रामजी योजना ही आणलेली आहे, किती मोठा दिलासादायक आहे शेतकऱ्यांसाठी? फार मोठा दिलासादायक योजना आहे, कारण पूर्वी 266 त्यामध्ये कामं होती, आता 318 झालेली आहेत आणि ती चांगली हिताची कामं आहेत. पूर्वी 100 दिवसाचा रोज होता, आता 125 दिवस मजुरी मिळणार आहे. 297 रुपये होते, आता 317 रुपये झालेले आहेत. आणखीन वाढ करायचा प्रयत्न आहे आणि विविध कामं आहेत. शेतकऱ्यांच्या उपयोगाची ही सगळी कामं आहेत, ग्रामपंचायतीच्या उपयोगीची कामं आहेत. त्यामुळे ही योजना अत्यंत लाभदायक ठरणार. सध्या रायगडच्या पालकमंत्रीवरून सध्या चर्चा होताना पाहायला मिळत आहे. पुढील पालकमंत्री पदाचा तिढा आहे तो सुटेल? सुटलेला आहे, फक्त आता घोषणा व्हायची आहे आणि ते अधिवेशन संपता मुख्यमंत्री बोलले करून देतो. भरत शेठ गोगावले आम्हाला पालकमंत्री म्हणून पाहायला मिळते. त्या मुळामध्ये सातत्यानं म्हटलं जात होतं की पालकमंत्री पदाचा कोट हा भरत शेठ गोगावले यांना घालणार आहे, काळजी करू नको. 15 ऑगस्टला झेंडावंदन पण करणार आहे. यासोबतच पाहतोय की सचिन अहिर यांनी प्रवेश केला, त्यानंतर आणखी काही टीम त्यांच्या सोबत येणार आहे. किती जण अजून संपर्कात आहेत? ते आता सचिन अहिर आणि शिंदे साहेबांना विचारलेलं बरं आहे, कारण ह्या गोष्टी काही ओपन सांगायच्या नसतात आणि त्या अनुषंगाने जे काय ऑपरेशन असतं ते तुम्हाला माहिती आहे, ऑपरेशन रूम मध्ये थिएटर मध्ये केलं जातं. पब्लिकला कोणाला आतमध्ये घेतलं जात नाही आहे. त्याच्यामुळे जे काही ठराविक लोक आहेत ऑपरेशन करणारे डॉक्टर, त्यामध्ये आमचे शिंदे साहेब आहेत, ते तुम्हाला सांगतील. ऑपरेशन सुरू आहे अजून? त्याचा नंतर सांगतो. पण एक प्रश्न असा सुद्धा आहे भरत शेट्टी, एक प्रश्न असा सुद्धा आहे याच्यामध्ये की ऑपरेशन सुरू आहे तुम्ही म्हणतायत, पण या सगळ्यामध्ये किती जण संपर्कात आहेत? कारण पुढचा नंबर नगरसेवक असू शकतो. जरा 8 दिवस थांबा, आम्हाला थोडे साहेब आमचं काम चालू आहे, मग नंतर सांगतो तुम्ही. त्यावर प्रश्न अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.